कधीच गेलो नाही बिना गाडीचं. तिचा पिंक फेवरेट आहे म्हणून मी पिंक घेतला त्याच्यासाठी. फर्स्ट वन, सेकंड वन, थर्ड वन, फोर्थ वन. आय लव्ह यू. काय तुला परफ्युम्स आवडतं भाई खरं? गप. आता मला भिकारीच फिलिंग येते. हॅलो फ्रेंड्स, ऋतू आली माझ्या घरी. ती माझ्या मम्मी पप्पांच्या बेडरूममध्ये गप्पा मारते. ती गोव्याला गेली होती, सो ती गोव्यावरून माझ्यासाठी गिफ्ट्स घेऊन आली आहे. सो लेट मी शो यू फर्स्ट गिफ्ट. तुम्ही प्लीज माझा चेहरा इग्नोर करा कारण चेहऱ्यावर खूप छोटे छोटे पिंपल्स आलेत, पण मी तुम्हाला गिफ्ट दाखवते. फर्स्ट वन, सेकंड वन, थर्ड वन. हे थर्ड आहे. फोर्थ वन. किती सुंदर सुंदर गिफ्ट आणले तिने. ओ माय गुडनेस, मला इतके आवडले काय सांगू तुम्हाला. आय लव्ह यू. खूप 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 सुंदर आहे. आणि स्पेशली हा कुर्ता. आणि बघा ना कसली भारी, आणि याची क्वालिटी पण खूप छान आहे. खूप खूप सुंदर, खूप अति सुंदर आहे. मला परत गोव्याला जाऊ वाटते. ते बघा ना किती सुंदर आहे. खूप खूप जास्त सुंदर आहे. मला खूप आवडलं. माझी आत्या आली आहे त्याच्यामुळे ती तिकडे त्यांच्याशी गप्पा मारत बसली. मी तुम्हाला दाखवते. आज आमच्या घरी माझी मोठी आत्या आली होती आणि मी डिरेक्टली बेडरूममध्ये गेले, त्याच्यामुळे दादा वगैरे सगळे हसायला लागले. तर मम्मी मला बोलली की ए बाई मला व्हिडिओत घेऊ नको, माझ्या तोंडावर खूप पिंपल आलेत. आणि ॲज युजल मी जेव्हा कॅमेरा ऑन करते ना तेव्हा आमच्या घरातली लोक साडी पदर हे ते सगळं नीट घेऊन बसतात, स्पेशली आत्या वगैरे. आणि माझे पप्पा कसे लादीवर असे निवांत झोपले जसं काही त्यांना काही पडलेलंच नाही आहे. आणि मम्मीने हा तोंडाला हळदीचा रुमाल लावलेला, म्हणजे तिने तोंडाला हळद लावलेली, तर हा तो रुमाल आहे. आणि मी तिला बोलत होते बाई तू किती घाण केलं. तर मम्मी मला बोलते मी नंतर तुला धुवून देईल, पण हळद थोडी ना निघते. तर मी तिला म्हटलं की हळद निघत नाही. तर ती मला बोलते काही नको बोलू, निघते. म्हटलं बाई मम्मी तुला माहित नाही का असं काय बोलतेय. मला खूप छान गिफ्ट दिलं ऋतू, थँक्यू. एक मिनिट यार मला खरं असं वाटतं की मी कमी खूप दिले. सुंदर. नाही कमी खूप सुंदर आहे, खूप छान. मला लय आवडलं. तुम्हाला कसं वाटलं हे पण सांगा. हा प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला ऋतूने दिलेले गिफ्ट कसे वाटले. मला खूप 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 आवडले. आता आम्ही बाहेर जाताना मी तिने दिलेला कुर्ता घालणार आहे. खरं शपथ. आणि मी गोव्याचं गोड फूड खाऊन आता मी येडी झाली. आपण काहीतरी तिखट खाऊया असं चायनीज किंवा असं सूप वगैरे. मला असं एकदम असं ते इंडियन नाही तंदूर वगैरे असं. भाई तू ते खाल्लंय का तिकडं? मला नाही आवडत तंदूर जास्त. नाही आवडत. बोलते नाही आवडत तंदूर जास्त खायला. आणि मग आपण मोमोज खातो ते तेवढे आवडतात तंदुरी मोमोज, बाकी तंदूर नाही आवडत जास्त. चल ठीक आहे खाऊया, तसं काही नाही. मी भुकड आहे, मला काही चालतं. माहित पण तिचा टेस्ट बर्ड खूप डेव्हलप झालाय. मला गोव्याचं फूड नव्हतं आवडलं पण तिला खूप आवडतं. आणि ती ज्यांच्या सोबत गेली होती त्यांना पण नाही आवडलं, कारण त्यांचा माझा फूड टेस्ट बर्ड मला असं वाटतं सेम आहे. तिचे सगळ्या कलिग्सला मी भेटले. ती नाटका थ्रू गेली होती फर्स्ट थिंग, आणि सगळं फ्री मध्ये बाई मस्त मजा करून आली. फ्री मध्ये प्लेन मध्ये बसली फर्स्ट टाइम. भारी वाटतं. ब्लॉग टाकशील ना? हो. मिनी ब्लॉग्स केले असतील ना? नाही कधी कधी कमेंट बॉक्स मध्ये ते पण लिहा सगळ्यांनी की तू पण झालं का नाही केले ते सांगते मी आता थोड्या वेळात बंद झाल्यानंतर. आता आम्ही बाहेर जातो. पहिले मी आवरते आणि मग निघतो. ऋतूसोबत बऱ्याच गप्पा मारून झाल्या आणि त्याच्यानंतर मी परत बेडरूममध्ये गेले. तेव्हा बघते तर ताई आली होती. बघते तर म्हणजे मला माहिती आहे ताई आली होती, पण मी तुम्हाला असं सांगते. सॉरी तुम्हाला भांडी घासण्याचा आवाज येतोय का, तर माझी मम्मी आता व्हॉइसवर करताना भांडी घासते म्हणून. ताई आणि दादा हसत होते आणि माझे पप्पा निवांत झोपले होते. त्यांना आत्ताही काही पडलेलं नव्हतं की घरात कोण आलंय कोण नाही. मी पप्पांना म्हटलं सुद्धा पप्पा ताई आली, दर्शन आलाय, उठा उठा. पप्पा म्हणतात बाई थांब झोपू दे, मी सकाळी खूप लवकर उठलंय. आणि मस्तपैकी ताई मम्मी आणि आत्या गप्पा मारत होती. पण ह्या टायमाला मला असं वाटलं, जरा जाणवलं की आजी असती तर खूप मजा आली असती, कारण मग आजीच्या त्या जुन्या काळातल्या गोष्टी वगैरे ऐकायला बरं वाटतं जरा, म्हणजे असं सॅटिस्फाईंग. आणि त्यांना सुद्धा जरा आनंद होतो ना. आत्याला तर जास्त बरं वाटत असेल कारण तिची आई आहे शेवटी. आणि मी इकडे बघा मिररमधून कशी तुम्हाला सगळ्यांना हाय करते. नंतर जरा ह्या सगळ्यांचे वेगळे टॉपिक निघायला लागले, कारण मला त्याच्यात काहीच इंटरेस्ट नव्हता ना, म्हणून मी इथून निघाले. यो त्याच्यातून दिसतंय खरं बोल, स्वामी शपथ. अशी वागडी तिकडे नको. दिसतंय का आता त्याच्यात? काय तसं काही दिसत नाहीये. असं नाही दिसत ना? तुला पुढे दिसते पण. अरे मग तू 5x वर टाक ना. हा
हा आता ठीक आहे. तुझ्यासाठी आणलं मी. काय तुला परफ्युम्स आवडतात. भाई खरं हा. गप आता मला भिकारीच फिलिंग येते का? कारण मी खूप कमी आणलं असं मला वाटतंय आता. हो, पण तुझ्याकडे मला काहीच नाही गप. म्हणून मी ते दाखवत तुला सांगितलंच नाही. आणि याच्यासाठी मी तुला मेसेज केला ऋतू कधी येते आठवते का मी तुला टाकलेलं. नाही तर युजली मी तुला टाकलं. ट्युलिप हे रोजवाला आहे. ट्युलिप मला ट्युलिप माझं फेवरेट आहे म्हणून मी तुझ्यासाठी घेतो. मला माहित नाही तुला आवडतं की नाही पण तुला परफ्युम्स आवडतात मला तेवढंच माहित होतं. परफ्युमचं माझं. आणि खूप आणि पिंक कलरचीच बॉटल घेतली याच्यात ब्ल्यू कलरची पण बॉटल घेतली होती. हे खरंच खूप छान आहे यार. तू काय इथे घेतलं तर बघ मला? मला घ्यायला गेले होते मी. मला चॉकलेट परफ्युम्स आवडतात म्हणून मला चॉकलेट घेतला, तुला ट्युलिप घेतला आणि अजून एक ट्युलिप घेतला. भाई परफ्यूम देणारे लोक मला खूप आवडतात. कोणी दिलं नाही मला आजपर्यंत. सुंदर आहे ना. खूप क्यूट आहे. मी पिंक याच्यात ब्ल्यू कलरची पण बॉटल होती पण तिचा पिंक फेवरेट आहे म्हणून मी पिंक घेतला तिच्यासाठी. आणि म्हणून मी तिला मेसेज टाकला होता याच्या मॅच झालं. म्हणून मी तिला मेसेज टाकला होता की तू कधी येते. तिने काय आणि मला तिला सांगायचं नव्हतं कारण मला माहिती हे तिच्या पुढं काहीच नाही गिफ्ट पण ठीक आहे. पण खूप भारी आहे. मला माझा फेवरेट परफ्यूम आहे. आणि हा मी कुठे पण कॅरी करू शकते. छोटा आहे हा छोटा आहे. आणि फ्लाईट मध्ये आता मला कळलं फ्लाईट मध्ये गॅस वाले परफ्यूम चालत नाही. हा लिक्विड वाले. हा राईट. हा छान आहे. प्राइस नाही याच्यावर. हो आता प्राइस वाच. ऋतू आपण गरीब झाल्याची फिलिंग येते ना. मी एवढं चांगली ड्रेसिंग मारली आणि सुनीता आणि आमच्याकडे स्कूटी नाही. स्कूटी आशुतोष घेऊन गेलोय. हा आणि आम्ही दोघी कधीच गेलो नाही बिना गाडीचं. आणि आता त्यांची मोठी गाडी काका घेऊन गेलेत. आणि आता आम्हाला चालत जायला लागते. आणि ऋतू निघाले ना का आम्ही ऋतू कशी हम गरीब है. खरंच गरीब झाल्यासारखी फिलिंग येते. काल प्लेन मध्ये होती का? हो काल ती प्लेन मध्ये होती. आज ती ह्या खडकांमध्ये. हे बाई ह्या खडकांमध्ये ती चालते. ऋतूचं मागचं नाव बघू. किती सुंदर नाव आहे. रीज लिहिले तिने. रीज RIZZ. हो ना बुबू. जसं की तुम्हाला माहिती आहे आमच्या दोघींकडे ह्यावेळी स्कूटी नव्हती. आम्ही सगळ्यांनी ट्रॅव्हल केले. कारने केले, रिक्षाने केले, स्कूटीने केले, सगळ्यांनी केले. आणि याच्यात ना ऋतूला मी सांगत होते की ऋतू मला तुझे आणलेले गिफ्ट्स खूप आवडले. तर ऋतू मला बोलत होती हो ते तुला सूट सुद्धा होतील. मी म्हटलं हो होतच आहेत मला सूट नक्की. आणि ऋतू आणि मी नेहमी जेव्हा इकडं आम्ही येतो ना आम्ही ह्या काकींच्या हॉटेलमध्ये येतो आम्ही नेहमी खायला. खूप छान ॲम्बियन्स आहे. काकीवरचं बंद का केलंय तुम्ही. कुठं बंद आहे? मग आज का नाही गेलो आम्ही वर. थांबा हे हॉटेल आहे. तुम्ही नक्की या इकडं. छान म्हणजे यांच्याकडे थाळी पण मिळते. व्हेज थाळी, नॉनव्हेज थाळी, चायनीज पण खूप छान मिळतं. स्पेशली लॉलीपॉप खूप क्रिस्पी मला खूप आवडतं. ह्याच्यानंतर आम्ही सगळं बाहेरचं खाऊन वगैरे घरी जायला निघाले. तेवढ्यात ऋतू मला बोलली चल तू माझ्या घरी. तर मी आज काकींच्या घरी जाऊन बसले होते आणि ह्यावेळी मी खूप वेळ बसले. ऋतू बिचारी मस्त पायाला तेल लावून बसली होती कारण ती नुकतीच गोव्यावरून आली होती म्हणून तिने जिकडे ते स्विमिंग पूलमध्ये वगैरे मस्तपैकी तिने डान्स बिन्स केला काय काय केलं आणि त्याच्यामुळे तिचे पाय टॅन झाले होते. तर ती मस्त ऑइल नाही तूप लावून बसलेली मस्त देशी गाईचं. तर मी काकींना म्हटलं की काकी मी निघते आता घरी चालले. तर काकी मला बाय करत होत्या. आणि हे बघा हा ऋतूने घेतलेला टॉप आहे. मला इतका आवडला. खूप सुंदर आहे. तरी मी चप्पल म्हणजे ज्या तिने माझ्यासाठी चप्पल आणलेल्या त्या काही मी घातलेल्या नव्हत्या. आणि हे माझे गणपती बाप्पा जे मला मूळचंदमधून भेटले आहेत यार. हे आल्यापासून खूप बरंच काय चांगलं व्हायला लागलं आणि मला ते खूप आवडतं. म्हणजे आता चांगलं झालेलं कोणाला नाही आवडत. नंतर मी म्हटलं किचनमध्ये जावं बघा मम्मी काय करते. मम्मी आशुतोषसाठी कालवण करत होती. तर कालवण ऑलमोस्ट तयार झालेलं होतं. तो मस्त तांदळाची भाकरी घेऊन आलेला होता. कालवणामध्ये चवळीची भाजी होती आणि मम्मीने एवढा लसूण सोलून ठेवलाय मला तर बघूनच आश्चर्य वाटलं. असो ठेवलं असेल आता काय लसूण लागतोच ना. छान दिसतोय ना हा ड्रेस. हो मला गोल पण फिरता येत नाही म्हणजे मी इतकी जाड झाले. छान दिसतोय ना हा ड्रेस. मला ड्रेस म्हणजे हा टॉप ऋतूने आणलाय. खूप छान आहे. खूप छान मला खूप आवडला. आणि आत्ताशी मी घरी वाजले. 1 मिनिट आता दाखवते किती वाजले. 10 वाजले. मम्मी मला म्हणते किती वेळ जाऊन बसले. मी म्हणलं मी का रोज जाते का. सो आजचा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि ऋतू आज तू दिलेले मला सर्व गिफ्ट आवडले. खूप आवडले. सो थँक्यू सो मच. बाय बाय. गुड नाईट.